आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। मी आधी पण बऱ्याच मीडियासमोर मी हे सांगितलं की नाथाभाऊ असतील, आज रोहिणीताई असेल किंवा मी असेल, आमच्यावर कधी असं प्रेशर कधी आत्तापर्यंत त्यांनी टाकलेलं नाही आहे। त्यांना पण व्यक्तिगत अधिकार म्हणजे व्यक्तिगत निर्णय घ्यायचा अधिकार आहे, मला पण माझे व्यक्तिगत निर्णय घ्यायचा अधिकार आहे। आणि साहजिक आहे, आज ते गेल्या अनेक वर्षापासून आज शरद पवार साहेबांसोबत काम करताय, आज त्यांना प्रदेश अध्यक्षाचं पद मिळालेलं आहे, तर त्यांची ती इच्छा आहे। पण आम्ही सुद्धा भविष्यामध्ये प्रयत्न करू की त्यांनी परत भाजपसोबत येऊन काम केलं तर चांगलीच गोष्ट आहे। पण शेवटी आज तरी जे मी ऐकलं मीडियाच्या माध्यमातून, आज तरी मला त्यांची इच्छा दिसत नाही आहे, पण नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी। बघा, शेवटी एक पक्षामध्ये, कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना एक आयडिओलॉजीला घेऊन आपण काम करत असतो। आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये याच्यासाठी आहे कारण की मला भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आवडते, मी त्या विचारांवर मी काम करत आलेली आहे। मी याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं की आज जरी नाथाभाऊ NCPमध्ये जरी असले आणि पक्षाने मला जरी तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी भारतीय जनता पार्टीसोबतच काम करणार आहे, कारण की आज शेवटी त्या विचारांना घेऊन मी समाजामध्ये काम करते किंवा लोकांपर्यंत पोचते। तर साहजिक आहे, आज रोहिणीताईंचं मत हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे, आज त्यांना काय वाटतं शेवटी तेच त्या संदर्भात सांगू शकतात। पण तरी आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करतील। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।